मित्रांनो नमस्कार. आपण पाहणार रेपो रेट म्हणजे काय. आता थोडक्यात म्हणजे रेपो रेट आपण थोडक्यात व्हिडिओ बनवणार. रेपो रेट म्हणजे काय, जर का आयोगाने त्याच्यावर क्वेश्चन कसं विचारलं ते पण सांगतो आणि एकदम प्रॉपर भाषेत म्हणजे तुम्हाला समजा अशा भाषेत तुम्हाला मी रेपो रेट म्हणजे काय ते पण सांगतो. म्हणजे तुम्हाला समजेल की रेपो रेट म्हणजे काय. रेपो रेट किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण असं लिहितो रेपो रेट. आता रेपो रेट हा कशा संबंधित आहे, हा RBIच्या संबंधित आहे. ओके, काय संबंधित आहे, RBIच्या संबंधित. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आपली जी भारताची जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताची, ते RBIच्या संबंधित आहे. जर का रेपो रेट कमी करणे किंवा रेपो रेट जास्त करणे किंवा रेपो रेट म्हणजे काय, हे आपण 3 संकल्पना समजून घेऊ एकदम सोप्या भाषेत. आता रेपो रेट पाहायचा म्हणजे की रेपो रेट म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा अगोदर. तर रेपो रेट म्हणजे काय, या सपोज आपण ही एक बँक आहे, ही RBI आहे, ही आपली RBI आहे, ही RBI आहे आणि ही आपलं कमर्शियल बँक, त्याला आपण कमर्शियल बँक किंवा व्यापारी बँक म्हणतो, व्यापारी बँक म्हणतो. आणि हे जे हे काय पीपल्स आहे, पीपल्स म्हणजे लोक आहे, काय लोक आहे, सामान्य लोक आहे, सामान्य जनता आहे बघ, तरी तो सामान्य जनता, सामान्य जनता आहे बघ ही. आणि ही व्यापारी बँक आहे, ही RBI आपली, ही एक कमर्शियल म्हणजे व्यापारी बँक, कोणती पण बँक, व्यापारी बँक कोणती पण बँक आहे, व्यापारी बँक. आता RBI काय करते, RBI करते आता ह्याची व्यापारी बँकेला जर का कर्ज घ्यायचं असलं तर कोणाकडून घेते, RBI कडून घेते. आता RBI कडून कर्ज घेते, मग RBI म्हणते बाबा आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, पण आम्हाला काही ना काही पैसे लागतील. आता एखादा सोबत कोणता पण आता कोणता व्यक्ती काय म्हणतो बाबा मी तुला कर्ज देईन, म्हणजे या टक्क्यानं मला तुला व्याज म्हणजे द्यावं लागेल, इंटरेस्ट द्यावं लागेल. मग काय करते RBI म्हणते आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, पण आम्हाला काय लागणार, इंटरेस्ट लागणार. म्हणजे काय लागणार आहे, व्याज लागणार आहे. कर्जावर काय लागणार आहे, व्याज. ऑब्विसली काय लागणार आहे, इंटरेस्ट लागणार आहे. मग तो किती इंटरेस्ट आहे त्यालाच आपण काय म्हटलं, रेपो रेट. व्हॉट इज इंटरेस्ट, पण बट तो कशाचा, RBIचा, त्याला आपण काय म्हणलं, रेपो रेट. याला आपण काय म्हणलं, रेपो रेट. रेपो रेट याला म्हटलं RBIचा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा. मग RBI म्हणते की आम्ही तुमच्याकडून व्याज घेणार, मग आता त्यालाच आपण रेपो रेट म्हणतो. मग RBIने काय केलं, मग RBIने अशी काही सीमा म्हणजे अशी, आता RBI समजा आता 7% रेपो रेट असेल, 7% काय असेल रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय, इंटरेस्ट. रेपो रेट म्हणजे इंटरेस्ट म्हणजे काय, व्याज. रेपो रेट म्हणजे व्याज. मग ते म्हणते RBI म्हणते की आम्हाला 7% इंटरेस्ट लागणार. मग आता जी कमर्शियल बँक आहे, मग कमर्शियल बँक म्हणते, RBI म्हणते कमर्शियल बँक आम्हाला 7% इंटरेस्ट लागणार, तेव्हा तुम्हाला आम्हाला म्हणजे त्याच्यावर आम्हाला 7% इंटरेस्ट द्यावा. म्हणजे सपोज कमर्शियल बँकाने 1 लाख रुपये घ्यावं किंवा 10 रुपये पण घेतले, त्याच्यावर 7% आम्हाला काय लागेल, 10 रुपये पण घेतले तर आम्हाला त्याच्यावर 7% काय लागणार, व्याज लागणार. 7% काय लागणार, व्याज लागणार. म्हणजे व्याज घ्यायचं आहे. मग आता कमर्शियल बँक म्हणते बाबा 7% मोठं झालं, तुम्ही काहीतरी रेपो रेट. मग जर का लक्षात घ्या, जर का RBI जर का रेपो रेट कमी केला तर कमर्शियल बँकेचा फायदा होणार. ऑब्विसली कमर्शियल बँकेचा फायदा आला तर लोकांना, सामान्य जनतेचा पण फायदा होणार. का होणार ते पण सांगतो. आता RBI सपोज रेपो रेट कमी करताना किंवा रेपो रेट कमी करताना किंवा रेपो रेट धरताना आपण RBI बद्दल थोडीफार माहिती घेऊ. तर RBI काय करते, RBI काय केलं, रेपो रेट काय केला, वाढवला. ऑब्विसली वाढवला. मग काय करणार, कमर्शियल बँका कर्ज घेणार नाही. बाबा RBI काय करते, व्याज जास्त घेऊ लागले, मग आम्ही काय कर्ज घेऊ. आज सामान्य जनता काय म्हणते की बाबा बँकेकडून आपण कर्ज घेतले एखादा उद्योग टाकण्यासाठी, काही पण टाकण्यासाठी, तर सामान्य जनता काय म्हणते, बाबा आम्हाला मग व्याज जास्त आहे मग आम्ही कर्जच घेत नाही. मग सामान्य लोक काय मग काहीच बिझनेस करत नाही. मग आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याच्यावर इफेक्ट पडतो, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे. पण असो, मग आता RBI काय केलं, रेपो रेट काय केला, वाढवला. तर मग काय होणार, काय करणार, कमर्शियल बँक कर्ज घेणार नाही. कमर्शियल बँकेने कर्ज घेतलं तरी पण त्या सामान्य जनतेला जास्तीत जास्त इंटरेस्ट द्यावा लागणार, त्याच्यावर व्याज द्यावं लागणार, तेव्हा ती कमर्शियल बँका त्याला लोन देणार. ओके, हे समजलं. मग आता RBIचा आता न्यूजमध्ये काय आहे, आता रेपो रेट काय समजू लागलो आपण, ही न्यूजमध्ये चर्चित आहे. रेपो रेट म्हणजे काय, तर रेपो रेट समजून घ्या. आयोगानं रेपो रेट कसा वाढवला, कमी करण्याचे फायदे काय, जास्त करण्याचे फायदे काय, ते UPSC मध्ये विचारा.
बट जर का MP सारखे एक्झाममध्ये विचारलं तर रेपो रेट म्हणजे काय एवढं विचारणार आणि कमी केला काय फायदा होऊ शकतो, नुकसान काय होऊ शकतो असं विचारलं राज्यसेवेमध्ये विचारू शकतो, कंबाईनमध्ये नाही विचारलं. पण आता रेपो रेट म्हणजे आता रेपो रेट काय केला RBIने आता न्यूजमध्ये सोडता तो कमी केला, तो कमी केला. RBIने काय केला, रेपो रेट कमी केला मित्रांनो. आता कमी केला RBIने रेपो रेट, पण कमी केल्यानंतर काय झालं, मग RBIने 7 होता तर 5% केला. एक्झाम्पल देते, 7 होतं तर 5% रेपो रेट काय केला, कमी केला. 7% रेपो रेट कमी केला RBI. मग जर का RBIने 7% म्हणजे 5% रेपो रेट कमी केलं तर कमर्शियल बँक ऑब्व्हियसली काय करणार, लोन घेणार, कर्ज घेणार. आणि कर्ज घेतल्यानंतर काय करणार, लोकायला पण त्याचा काय फायदा होणार, कर्ज मग कमी रेपो रेटमध्ये घेतला तर म्हणजे व्याजात घेतलं तर मग कमर्शियल बँका काय करणार लोकायला कमी व्याजात देईल. समजा ही 5% 6% देईल. म्हणजे असं म्हणजे कशावर महत्त्वाचा जो पैलू आहे, मेन जो घटक आहे तो काय, RBI म्हणजे रेपो रेट, तो मेन घटक RBI. मग लोकांनी जर का कर्ज घेतलं, एखादे उद्योग टाकले तर आपलं काय होणार, अर्थव्यवस्था वाढणार, GDP वाढणार. आणि GDP वाढल्यानंतर GST हे म्हणजे कोणत्या पण वस्तू लागणारी साधारण ऑब्व्हियसली गोष्ट आहे. म्हणजे जनतेला फायदा होणार आणि उद्योग टाकणार, जे काय करायचं राहिलं ते करतील. पण मग आता RBIने काय केलं कमी हे पण समजायचं आहे. RBIला असं वाटलं की बाबा आपल्या ज्या व्यापारी बँका आहेत, त्या व्यापारी बँका म्हणजे जे लोक आहेत ते कर्ज घेत नाही. लोकांनी कर्ज घेतलं पाहिजे, लोकांनी कर्ज घेतल्यानंतर ते पैसे गुंतवले पाहिजे, ते पैसेच काहीतरी घेतलं पाहिजे आणि आपली म्हणजे काय होणार, लिक्विडिटी वाढणार, म्हणजे तरलता वाढणार पैशाची. आणि वाढल्यानंतर लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, म्हणजे लोकांनी बिझनेस टाकले पाहिजे. जर का बिझनेस टाकले तर आपली अर्थव्यवस्था ग्रो करणार ऑब्व्हियसली. मग त्याचं मागचं रिझन म्हणून RBIने काय केला, रेपो रेट कमी केला मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत आयोगानं कंबाईनमध्ये क्वेश्चन कसा विचारला त्याबाबत आपण पाहू. आता हा जो क्वेश्चन आहे हा म्हणजे रेपो दरवर क्वेश्चन आयोगाने विचारला. हा कंबाईनचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. हा कंबाईनचा क्वेश्चन आहे, पूर्व परीक्षा ग्रुप C 2022चा क्वेश्चन आहे. तुम्ही पेपरमध्ये पाहिला तरी पण तोच क्वेश्चन दिसणार तुम्हाला, काही दुसरं वेगळे चेंजेस दिसणार नाही. आता पहा काय विचारला आयोगाने, क्वेश्चन विचारला कोणत्या पद्धतीने ते पाहून घ्या. मेथड पहा. रेपो दर म्हणजे ज्या दराने पुढे डॅश दिले आणि खाली ऑप्शन दिले. ओके, आता ऑप्शन आपण एलिमिनेट करू किंवा त्या प्रकारे म्हणजे आपण जसं शिकलो त्या प्रकारे ऑप्शन सिमिलर होतात का त्या ऑप्शनवर आपण आन्सरवर जाऊ. तर पहिलं बघा, व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात. हे वाक्य बरोबर आहे, पण आपल्याला रेपो दर विचारले म्हणून हे वाक्य चूक आहे. ओके, आता सरकारी कर्ज घेण्यावर आकारला जातो. सरकारी कर्ज घेण्यावर कसा आकारला जातो थोडंफार वाटत नाही, म्हणून आन्सर पण चूक आहे. आपण खालचं बघू एकदा, ते पाहून घेऊ. व्यापारी बँका यांच्याकडे बचती ठेवीवर दर आकारतात. आता बचती ठेवीवर दर कसा आकारणार, हे वाक्य पहा ना. व्यापारी बँका त्यांच्याकडे जी बचत ठेवा आपण दर कसा आकारणार, ते तर आपल्याला इंटरेस्ट देतात ना तिच्या. जे वाक्य सिमिलर नव्हतं. मग आता हे इथं 3 मध्ये केलं तरी तुम्ही 2 मध्ये इथं तुम्ही 50-50 कर दिले. पण आता हे आन्सर नंबर 3 आहे, ते पण सांगतो. RBI व्यापारी बँकांना कर्ज देतात. RBI काय करते, व्यापारी बँकांना कर्ज. आपण पाहिलं की RBI कोणाला कर्ज देते, व्यापारी बँका देते. व्यापारी बँका कोणाला देते, सामान्य जनताला देते. रेपो दर काय कमी करते ते पण पाहिलं. हे वाक्य तुमचं बरोबर आहे, हे वाक्य बरोबर आहे. म्हणून आयोग काय करते, असा क्वेश्चन विचारते. म्हणून या पद्धतीनं किंवा थोडेफार सिमिलर ऑप्शन जोडत असतील तर तुम्ही एलिमिनेट करून पण ऑप्शनवर जाऊ शकता, सॉल्व्ह करू शकता. ओके, याला ग्रुप Cचा क्वेश्चन. म्हणजे आयोगाने जर का आता करंटमध्ये आयोगानं आता इकॉनॉमिक्सचा सब्जेक्ट असा आहे, करंटली पण विचारते आणि विदाऊट करंटली पण विचारते. म्हणून ह्या करंटलीमध्ये हा रेपो दर म्हणजे हा टॉपिक करून द्यायचा, विचारलं तर आपल्याला आला पाहिजे. ओके.